यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस फोपावत असताना आता त्या गुन्हेगारांनी थेट खुनापर्यंत मजल मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मटका व्यवसायातून कोट्यावधींची माया जमवणाऱ्या कथित मटका किंगनं आणि त्याच्या साथीदारांनी किरकोळ धक्काबुक्कीच्या कारणावरून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्यानं संपूर्ण दौंड तालुका हादरलाय। या घटनेनंतर यवत पोलिसांचा धाक संपलाय का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। दौंड तालुक्यातील सहजपूर येथील ओएसिस हॉटेलमध्ये सोमवारी 11 मे रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा थरार घडलाय। धनराज शिवाजी भुरके यांचा या मारहाणीत मृत्यू झाला। या प्रकरणी दयानंद विश्वनाथ आप्पा भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून माऊली पांडुरंग जाधव, विशाल मारुती धेंडे आणि नवाज रियाज तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार धनराज भुरके हे त्यांच्या चुलत्यासह आणि मित्रांसोबत ओएसिस हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते। जेवण सुरू असताना ते बाथरूम कडे जात असताना आरोपींच्या टेबलाला नकळत त्यांचा धक्का लागला आणि तेवढ्याशा कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी धनराज भुरके यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली। काही क्षणातच हा वाद हिंसक बनला। आरोपींनी खुर्च्या, लाथाबुक्क्या आणि जोरदार मारहाण करत धनराज यांना रक्ताभंबाळ केला। गंभीर जखमी झालेल्या धनराज भुरके यांचा मृत्यू झाला। या प्रकरणातील मुख्य आरोपी नवाज तांबोळी हा दौंड तालुक्यातील मोठा मटका किंग असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। यवत, बोरिवली, खामगाव, गाडीमोडी आणि सहजपूर परिसरात त्याचे मटक्याचे अड्डे सुरू असल्याचं बोललं जात आहे। अवैध धंद्यातून कोट्यावधींची कमाई करून त्यानं परिसरात दहशत निर्माण केली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच नवाज तांबोळीची दादागिरी वाढली आहे, असा आरोपही स्थानिक नागरिक उघडपणे करू लागलेत। अवैध धंद्यांवर वेळेत कठोर कारवाई झाली असती तर आज धनराज भुरके यांचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करतात। मंडळी, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, हातभट्टी, अवैध वाळू उपसा, गुटखा विक्री आणि वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या धंद्यांतून लाखो रुपयांची उलाढाल होते, अशी चर्चा असून पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवायांचा दिखावा केला जातोय। मात्र मोठ्या धंद्यावाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची टीका होती। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण असून अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। भरदिवसा खून करून आरोपींनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली। मात्र या प्रकरणामागील अवैध धंद्यांचे जाळे आणि त्याला मिळणारे कथित संरक्षण याचा तपास होणार का, हा खरा प्रश्न आता उपस्थित होतोय। दौंड तालुक्यातील नागरिक आता उघडपणे म्हणू लागलेत, अवैध धंद्यांना अभय देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर अशा रक्तरंजित घटना पुन्हा घडतच राहतील।